नमस्कार, द केस स्टडी में आप सबका स्वागत है। मैं हर्षद। आज का रिपोर्ट मैं मराठी में बनाने वाला हूं क्योंकि आज का टॉपिक ही कुछ स्पेशल है। आपण जेव्हा जेव्हा मराठीचा आणि मराठी भाषेचा मुद्दा हा उचलत असतो त्याचवेळी सर्वप्रथम आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम। म्हणजेच जेव्हा आपण जगाला काहीतरी सल्ला देत असतो किंवा शिकवण देत असतो त्याचवेळी ती शिकवण आपल्याला देखील लागू होत असते। मराठी भाषेचे संवर्धन यासाठी सर्वप्रथम मराठी शाळा यांचे अस्तित्व वाढायला हवे, पण तसे महाराष्ट्रामध्ये काही होताना दिसत नाही। एका न्यूज रिपोर्टप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात 100पेक्षा जास्त मराठी शाळा बंद पडलेली आहे। त्याचप्रमाणे इंग्रजी शाळा यांच्याकडे पालकांची ओढ जास्त होताना दिसत आहे आणि त्यामुळेच आज आपले असंख्य मराठी पालक देखील आपल्या मुलांना इंग्रजी शाळेकडे ॲडमिशन देत आहेत आणि हेच आपलं दुर्दैव आहे। आज सकाळी मी वाचत असताना सामन्यामध्ये एक बातमी आली ज्यामध्ये असे नमूद होते की एक दाम्पत्य जे विदेशातून आपल्या भारतात आले आहे त्यांनी आपल्या मुलांची ॲडमिशन एका झेडपीच्या म्हणजेच जिल्हा परिषदच्या शाळेत केली आहे आणि खरोखर ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे। परंतु ही बाब अद्याप आपल्या जे राजकीय पक्ष आहे आणि त्यांचे कार्यकर्ते आहे त्या लोकांना या विदेशातून आलेल्या दाम्पत्याकडून खरोखर काहीतरी शिकायला पाहिजे, पण हे कधी शिकणार हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होत आहे। त्यामुळे जगाला सल्ला देऊन कोणताही फायदा होणार नाही जोपर्यंत त्या विचारांची अंमलबजावणी आपण स्वतः करत नाही। ऐसे तमाम अपडेट्स के लिए हमारे साथ बने रहे द केस स्टडीज़ के साथ। जय हिंद।